नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, काल आपल्याला माहितीच आहे की इविक्शन झालं। वर्षा उजगावकर मॅडम या घराबाहेर बिग बॉसच्या गेल्या आणि आता 6 फायनलिस्ट काल बिग बॉसने डिक्लेअर केलेले, परंतु वोटिंग लाईन्स कालपासून परत एकदा सुरू केलेले आहेत आणि प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला की अजून एक इविक्शन होणार का। कारण आपण पाहतोय की मागचे जेवढे सीझन झाले तर त्यामध्ये 5 फायनलिस्ट होते आणि काल बिग बॉसने सांगितलं की 6 फायनलिस्ट असणार आहेत, परंतु आज एक इविक्शन होणार आहे आणि आत्ताचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स हे आलेले आहेत आणि यानुसार एक मेंबर आज घराबाहेर बिग बॉसच्या जाणार आहे। तर कशा पद्धतीने असणारे वोटिंग ट्रेंड्स ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। पहिल्या नंबरवर अजरामर आहे सूरज चव्हाण। सूरज चव्हाणला भरपूर सपोर्ट महाराष्ट्रातून मिळत आहे आणि त्याची परिस्थिती आणि सर्व काही त्याने संपूर्ण जगासमोर मांडलेलं आहे, त्यामुळे भरपूर प्रतिसाद सूरज चव्हाणला मिळत आहे। दुसऱ्या क्रमांकावर आहेत डीपी दादा। संपूर्ण कोल्हापूर झालं, महाराष्ट्रभर कोल्हापूरच्या या ढाण्या वाघाला 100% सपोर्ट मिळत आहेत आणि कोल्हापूरचे डीपी दादा हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत। तिसऱ्या क्रमांकावर आहे अंकिता वालावरकर। चौथ्या क्रमांकावर आहे अभिजित सावंत। अभिजित सावंतला पण भरपूर वोट्स मिळत आहे। भले त्याचा गेम त्याने टास्कमध्ये स्वतःचं बोट मोडून घेतलंय, परंतु त्या बोलण्याची जी शैली आहे किंवा टास्क खेळण्यामध्ये जी त्याची कन्सिस्टन्सी आहे किंवा त्यातली जे टास्क प्रती प्रेम आहे त्यावरून सर्व पब्लिक त्याला वोट करत आहे। त्यानंतर 5व्या क्रमांकावर आहे निकी तांबोळी। निकी तांबोळी ही 5व्या क्रमांकावर आहे। पहिली फायनलिस्ट म्हणून निकी तांबोळी या बिग बॉसच्या फायनल लिस्टमध्ये गेलेली, फायनलिस्टमध्ये, परंतु ती 5व्या क्रमांकावर आहे। आणि 6व्या क्रमांकावर आहे जान्हवी किल्लेकर। मित्रांनो, काल पण आपण पाहिलं जान्हवी किल्लेकर आणि वर्षा मॅडम ज्यावेळेस एक साथ उभ्या होत्या आणि ज्यावेळेस सदस्यांना विचारले की घराबाहेर कोणता सदस्य जाणार असं तुम्हाला वाटते, त्यावेळेस सर्व सदस्यांनी जान्हवी किल्लेकरचं नाव घेतलेलं, परंतु जान्हवी किल्लेकर काल वाचलेली, काल वर्षा मॅडम बाहेर पडलेल्या। परंतु असं दिसतंय वोटिंग नुसार की जान्हवी किल्लेकर ही आज घराबाहेर जाणार आणि अजून एक इविक्शन आज आपल्याला पाहायला मिळणार आणि जान्हवी किल्लेकर ही 6व्या क्रमांकावर आहे। बघूयात आज रात्रीपर्यंत कशा पद्धतीने वोटिंग ट्रेंड्स बदलत आहेत। तर जान्हवी किल्लेकर आणि निकीमध्ये जास्त अंतर नाहीये वोटिंग मध्ये, तर बघूया आज रात्रीपर्यंत काय होतंय। तर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत नक्कीच कळवा आणि आपल्याला काय वाटते कोण जाणार घराबाहेर हे पण कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।